मी प्रवीण ऐरे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर बघा बहिणींनो, आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे। बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला आहे। त्यामुळे सर्वच बहिणी खुश झाल्या आहे। कारण बहिणींनो, खूप दिवसांपासून तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण बहिणींनो, आजच या ठिकाणी सरकारने बहिणींना खुश या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट बहिणींसाठी या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे। तर बहिणींनो, संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। पण सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा। ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करा आणि ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बहिणींनो, जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट तुम्हाला मेन टॉपिकला सुरुवात करतो। तर तुम्ही लक्ष द्या, ज्या महिलांनी योजनेचा फॉर्म भरताना KYC प्रक्रियेमध्ये चुकीचे पर्याय निवडलेले होते, अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने पोर्टलवर दुरुस्तीची विशेष सोय उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या महिलांना KYC करता आलेली नव्हती त्यांना यापुढे 1500 रुपयाचा लाभ मिळणार नाही आहे। तर बघा बहिणींनो, ज्या बहिणींनी 31 डिसेंबरपर्यंत KYC केलेली नाही आहे तर त्या बहिणीचा लाभ बंद झालेला आहे, त्या बहिणींना लाभ मिळणार नाही आहे। पण बहुतेक अशा बहिणी होत्या की ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांनी KYC चुकीची केलेली होती, चुकीचे पर्याय त्यांनी निवडलेले होते, त्यामुळे त्या बहिणी अपात्र झालेल्या आहे। तर अशा बहिणींना ती चूक दुरुस्त करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा KYC सुरू केलेली आहे आणि ही KYC आता या ठिकाणी प्रत्येक बहिणींना करणं गरजेचं आहे, तरच त्या बहिणींना लाभ मिळणार आहे। आता ही KYC करण्यासाठी जी मुदत आहे ती 31 मार्च आहे, लक्षात घ्या। अगोदर काय होती 31 डिसेंबर, आता 31 मार्च या ठिकाणी केलेली आहे। 31 मार्चपर्यंत त्या बहिणी KYC करू शकतात। आता ही KYC फक्त कोणाला करता येणार आहे, ज्या बहिणींची चुकीची KYC झाली होती त्याच बहिणींना ही संधी मिळणार आहे। तर ज्या बहिणींना ही संधी मिळाली त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या। KYC केल्याच्यानंतर त्यांना 1500 रुपयाचा लाभ पाठवला जाणार आहे, लक्षात घ्या। आता बघा काय झालेलं आहे, तर बघा ज्या महिलांना दुरुस्तीची संधी राज्य सरकारने दिलेली आहे त्याच महिलांनी पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेलं आहे। दुसरी गोष्ट, पोर्टलवर काही बदलसुद्धा झालेला आहे। कसा बदल झालेला आहे, तर ही KYCची संधी फक्त ज्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले होते, असा मेसेज पोर्टलवर असल्याचं दिसतंय। त्यामुळेच फक्त दुरुस्तीच करता येणार आहे। लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार संलग्न बँक खाते आणि योग्य KYC असणे अनिवार्य आहे। ज्या महिलांचे अर्ज त्रुटीमुळे प्रलंबित होते किंवा ज्यांची KYC चुकली होती त्यांनी तातडीने पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। अर्जाची दुरुस्ती केल्यावरच रखडलेल्या हप्त्याची रक्कम खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे। तर बहिणींनो, KYC झाली की नाही कमेंट करून सांगा, कारण की तुम्ही जर बघितलं तर 31 मार्च ही शेवटची तारीख आहे। तर KYC झाली असेल तर सांगा की सर माझी KYC झालेली आहे, आणि KYC झाली नसेल तर सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे। कारण ज्या बहिणीची झालेली नाही आहे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार नाही आहे, म्हणून पटापट सर्वांनी KYC करा। त्यांची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे, फक्त कमेंट करून तुम्हाला सांगावं लागणार आहे की सर माझी KYC झालेली नाही आहे। आता बघा, तुम्हाला एकाच वेळेस 6000 रुपये जमा होणार आहे। आता कसे जमा होणार ते समजून घ्या। तर बघा, राज्यामधील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकाच वेळी 6000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। कारण बहिणींनो, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 4 महिन्यांचे हप्ते एकाच वेळी वितरित होऊ शकतात, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये खात्यात जमा झाला होता आणि त्यानंतर एकाही हप्त्याची रक्कम खात्यात आलेली नाही आहे। त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा होईल असे सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं। पण लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमुळे डिसेंबर महिन्यापासूनचे हप्ते रखडलेले आहे। नवीन आर्थिक वर्षामध्ये रखडलेले हप्ते एकत्र जमा होऊ शकतात, अशी माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजेच बहिणींना एकाच वेळी 6000 रुपये जमा होऊ शकतात, ज्या बहिणींना पैसे आलेले नाही त्या बहिणींना। दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना रेग्युलर हप्ते सुरू आहेत त्यांना 1500 रुपये ठिकाणी जमा होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि हे पैसे तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये कधीही पाठवले जाऊ शकतात। तर बहिणींनो, तुम्हाला फक्त उद्या या ठिकाणी बँकेचा SMS आला तर चेक करून ठेवायचे, कारण उद्यापासून ही प्रोसेस सुरू होणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, प्रत्येक बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।